सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। आपण जे प्रवास करीत आहे तो प्रवास आपल्या जीवनाची सांगता कशामध्ये होते त्याच्याविषयीचा प्रवास आहे हा। तर याच्यामध्ये आपण प्रथम श्लोकाचा पाठ करू। तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर श्लोकाचा पाठ करू शकतात। जंतूनां नरजन्म दुर्लभमतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग परतात् विद्वत्त्वमस्मात् परम् आत्मानात्मविवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थितिः मुक्तिर्नो शतकोटिजन्म सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते। याच्यामध्ये मनुष्य जीवन जो एवढा अनमोल आहे, दुर्लभ आहे, ह्या मनुष्य जीवनाची सांगता कशामध्ये आहे ह्या विषयीचं आपल्याला पूर्ण मार्गदर्शन या श्लोकामध्ये आचार्य भगवत्पाद शंकराचार्यजी यांनी केलेलं आहे। त्याच्यासाठी आपल्याजवळ जी पुंजी आहे ती पुंजी कशाची आहे? पुण्याची पुंजी आहे। आपण धनरूपी पुंजी कमवतो, पुण्यरूपी पुंजी कमवतो, पण धनरूपी पुंजी जी आहे आमची ती फक्त आम्हाला ह्याच जन्मापुरता कामा येते। पण आपली ही जी पुण्यरूपी करन्सी आहे ही पुण्यरूपी करन्सी आपल्याला तिन्ही लोकांमध्ये याचा उपयोग करता येतो। तर ह्या ठिकाणी जे आपल्याला सांगितलं की पुण्यानेच आपल्याला हे सगळं प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामध्ये हा मनुष्य देह आहे, सुंदर आहे, विशिष्टतेने युक्त आहे, सारासार विवेक करण्याचं सामर्थ्य ह्या मनुष्य जन्मामध्येच आपल्याला मिळत आहे। तर आम्हाला हे शरीर तर प्राप्त झालंच, पण त्याच्यानंतर ह्या पृथ्वीवर तुम्ही पहा किती लोक आहेत, पण
त्याच्यापैकी जी पुंस्तोम आहे, म्हणजे जे एक पुरुषत्व आहे, पुरुषार्थ करण्याची एक क्षमता आहे, सामर्थ्य आहे, ते ह्या लोकांमध्ये आपल्याला जे मिळतं ते सुद्धा फार मोठ्या पुण्याईनंच प्राप्त होतं. तर या ठिकाणी आचार्य सांगताय की पुंस्तोम म्हणजे एक काहीतरी करण्याची एक जिद्द आहे, धडाडी आहे, साहस आणि निर्णय घ्यायची क्षमता आहे, आत्मबल आहे. असा पुंस्तोम असलं, पुरुषत्व असलं तर ते पुरुषत्व आपलं कामा येतं. त्याच्यासाठी आपल्याला एक विचार करायचा आहे आणि तो विचार त्याच्यासाठी मग आचार्यांनी सांगितलं की ततो विप्रता. आपण आपल्या प्रत्येकाच्या मनुष्यामध्ये आपलं जीवनाची सार्थकता, कोणाला वाटतं की खा प्या मजा करा भोग करा, बस आमचं जीवन हे याच्यासाठीच आहे. पण आपले शास्त्र जे सांगत आहे की मनुष्य जीवनाची जी सार्थकता आहे ती सार्थकता फक्त ह्या भोग घेण्यामध्ये, भोग करण्यामध्ये नाही आहे. तर मनुष्य जन्माला आलो आणि आपण आपली वास्तविकता जर जाणून घेतली नाही तर मग आमचा मनुष्य जन्म हा व्यर्थ आहे, आम्ही वाया घालवला. मग परत आपलं हे रहाट गाळगं, जन्म मृत्यूचं रहाट गाळगं हे सुरूच राहत असते. तर याच्यासाठी प्रथम आपला हा मनुष्य देह पाहूनच आपण आपल्यावर भगवंतांची केवढी कृपा आहे हे पाहून धन्य होतो, कृतार्थ होतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या मनामध्ये भगवंताविषयी एक धन्यता, कृतार्थता की भगवान तुम्ही मला हा सुंदर नरदेह दिलेला आहे, आता मी जागी झालो आहे, पण ह्या नरदेहाचा, ह्या मनुष्य जीवनाचा जो उपयोग मी करेल तो फक्त भगवंतांच्या सेवेसाठीच करेल. तर ह्या ठिकाणी सांगितलं की हा मनुष्य जन्म तू लक्षात घे की केवढा महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. कारण ही आमच्यासाठी गाडी आहे, ही गाडी आम्हाला कुठेतरी पोहोचवण्यासाठी मिळालेली आहे. ह्या गाडीचा उपयोग जर आम्ही केला नाही तर काय होईल, ह्या गाडीला जंग लागून जाईल आणि ह्या गाडीचे सगळे जे काही ऊर्जे आहेत ते सगळे ढिले होऊन मनुष्य देहाचा काही उपयोगच राहणार नाही. तर याच्यासाठी हा जो नरजन्म मिळालेला आहे, पण तो आपल्याला काहीतरी करण्यासाठी, ह्या आमच्या एक एक ज्या पायऱ्या आपण चढत आहोत, तर याच्यासाठी पहिली पायरी मनुष्य जन्म मिळणं हे तर आम्हाला मिळालाच आहे. पण मग त्याच्यानंतर भगवंतांनी आम्हाला बुद्धीसुद्धा दिलेली आहे. ती बुद्धी म्हणजे आमच्या डोक्यावरचं जे हे खांद्यावरचं जे डोकं आहे ते म्हणजे आमचं बुद्धी, आमचा जो बुद्धीचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य अगदी अद्भुत आहे, आश्चर्यचकित करून देणारं असं सामर्थ्य आहे. ह्या बुद्धीनेच आम्ही किती व्यवस्थित, बुद्धी जर आपली तेज असली, चांगली असली तर आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. तर या ठिकाणी पुंस्तोम आपल्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे. आणि त्याच्यानंतर मग सांगतायत की विप्रता. आता विप्रता म्हणजे एक ब्राह्मणत्व, ज्ञानाची अशी, ज्ञानासाठी हा मनुष्य केव्हाही तयार आहे. सतत जिथूनही त्याला ज्ञान मिळेल ते ज्ञान घेण्यासाठी तो सज्ज आहे. असा हा विप्र आहे. ब्राह्मणत्व त्याच्या अंगी आहे. ब्राह्मणत्व म्हणजे एक विचारशीलता आहे. मनुष्याचा जन्म मिळाला त्याच्यानंतर आमच्यामध्ये काहीतरी करण्याची धडाडी आलेली आहे, साहस आलेला आहे. आणि आता आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही ज्याही कर्म करत असतो, जे कर्माचं आमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पहा की आपली बुद्धी तर चांगली चालली, म्हणजे सतत त्याच्यामध्ये सुद्धा आपण ज्ञान घेण्याची आमची वृत्ती असली, सतत आम्हाला नवीन नवीन ज्ञानाची ओढ लागलेली असली
तर ही काय झाली, विप्रता झाली. म्हणजे एक विचारशीलता. आता कोणतेही तो कार्य करत आहे तर त्या कार्य करण्याच्या पाठीमागे आता विचार सुरू झालेला आहे की आम्ही हे विचार आणि ह्या विचार करून बुद्धीला जाग ठेवून, बुद्धीला जर काम दिलं नाही तर बुद्धी काय होईल, मंद पडेल. पण बुद्धी जर सतत तेजस्वी करायची असली, सतत तिला जागी ठेवायचं असलं तर आपल्याला ह्या बुद्धीचा उपयोग हा करायलाच पाहिजे, नाहीतर ती बुद्धी आपल्याला असून नसल्यासारखीच आहे. तर ही विप्रता आमच्या अंगी आली. पण त्याच्यानंतर मग आचार्य सांगत आहे की तस्मात वैदिक धर्म मार्ग परतात, की आता आम्हाला एक जीवनाची एक दृष्टी मिळाली आहे. जे जीवन जगण्याची पद्धत आहे, ते जीवन जगण्याची जी कला आहे, ती कला आम्हाला आपल्या वैदिक धर्माद्वारेच प्राप्त झालेली आहे. आज जगामध्ये तुम्ही पहा किती लोक त्यांच्यामध्ये डिप्रेशन आहे, चिंता आहे, तणाव आहे. याचं कारण काय आहे की जी जीवन जगण्याचा जो वैदिक दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाची आम्हाला माहिती नाही आहे. आणि म्हणून सतत सगळं काही ओझं जे काही आहे ते फक्त आपल्या डोक्यावरच घेऊन नंतर मग आम्ही वावरत आहोत. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की सफलता आली तर आम्ही एकदम आनंदाने हुर्रे करून नाचत असतो. दुःख आलं, असफलता आली तर डोक्याला हात लावून बसत असतो. तर हे सतत आमचं हे हर्ष आणि शोक याच्यामध्ये आमचं जीवन हे चाललेलं आहे. पण जर आम्हाला वैदिक धर्म जो की जीवन जगण्याची एक विशिष्ट कला प्रदान करतो त्याविषयी जर माहिती असली, कारण याच्यामध्ये आता विप्रता आलेली आहे, विचारशीलता आलेली आहे. आणि विचारशीलतेनं तो विचार करू शकतो की मी माझं जीवन जगत आहे, पण याच्यामध्ये मला चांगल्या रीतीनं आणखी कशा रीतीनं जगता येईल. मग त्याच्या मनामध्ये एक धर्माविषयीची एक इच्छा उत्पन्न होते, जाणून घ्यायची. मग धर्म म्हणजे काय, फक्त पूजापाठ करणं म्हणजे मंदिरामध्ये जाणं, अनुष्ठान जप तीर्थयात्रा करणं एवढंच आहे का, नाही. हे सुद्धा आपल्या धर्माचाच एक भाग आहे. त्याचं सुद्धा काही ना काहीतरी प्रयोजन आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे. पण आपल्या वैदिक धर्मामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक सर्वज्ञ सर्वशक्तिमान अशी ईश्वरीय सत्ता सगळीकडे विराजमान आहे. त्याच्यावर प्रथम आपली श्रद्धा हवी. आणि ती श्रद्धा जर असली तर मग आपण आपलं कोणतंही कार्य करू तर त्याचं जे ओझं आहे त्याचं ओझं आमच्यावर राहणार नाही आणि त्याचा अभिमान सुद्धा आम्ही घेणार नाही. नाहीतर आपल्याला आपण थोडंसं काही कार्य केलं तर मग आपल्याला असं वाटतं की वा, हे माझ्यामुळेच झालेलं आहे. पण नाही, ते करता करविता कोण आहे, भगवंत आहे. आमचा त्याच्यामध्ये वाटा नाही आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जो कर्म केलं त्याचं फळ देणारे आमचे भगवान आहे. म्हणून याचा अहंकार, याचा अभिमान आम्ही घेऊ शकत नाही. आणि जर भक्त असला आणि त्या भक्ताला जर असा अभिमान झाला की हे सगळं माझ्यामुळे होत आहे, तर भगवान त्या भक्ताचा अभिमान दूर करण्यासाठी काही ना काहीतरी योजना करत असतात. आणि त्याच्यानुसार मग ते पाहतात की याचा अभिमान नष्ट झाला की नाही बुवा. जसं एकदा भीम, आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये भीम खूप बलिष्ठ आणि शक्तिशाली होता, बलवान होता. त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व झालेला होता. पण भगवंतांनी पाहिलं की याला आपल्या शक्तीचा गर्व झालेला आहे. तेव्हा त्यांनी अशी परिस्थिती घडवून आणली की त्यावेळी रस्त्याने जाताना द्रौपदीला काही सुंदर फुलं दिसली. गंधमादन पर्वत होता त्याच्यावरती.
तर तिने भीमाला सांगितलं की तू मला पूजेसाठी तिथून फुलं घेऊन ये. आणि मग भीम तिथे जायला निघाले आणि रस्त्यामध्ये एक वृद्धसे वानर तिथं झोपले होते. तर याने त्या वानराला म्हटलं, तर अर्थात ते वानर नव्हते, हनुमानजी होते, तेच त्याची परीक्षा घेत होते. तर त्यावेळेस त्या वानराला त्यांनी सांगितलं, भीमाने म्हटलं की चल बाजूला हो, मला पुढे जायचं आहे. तर हनुमानजी यांनी सांगितलं की अरे बाबा, मी तर वृद्ध आहे, माझ्याने उठत सुद्धा नाही आहे, तर तू असं कर की माझी ही शेपूट आहे ना, ही शेपूट तू जरा तुझ्या हाताने बाजूला ठेव. आता त्या ठिकाणी भीमाला असं वाटलं मी एवढा बलवान आहे, शक्तिशाली आहे, आणि भगवान मला आणि हा वृद्ध वानर हा मला सांगतो आहे की तू ही माझी शेपटी बाजूला ठेव. मला काही त्याच्यामध्ये जास्त कठीण काम नाही आहे, हे घे म्हणे, मी आता करतो असं. म्हणून त्याने आपली गदा आपल्या हातामध्येच ठेवली आणि एका हाताने ते शेपटी उचलायला तो वाकला. आता शेपटी काही त्याच्याने उचलली गेली नाही. त्याने आणखी गदा खाली ठेवली आणि संपूर्ण जेवढा काही त्याचा शक्ती होती ती शक्ती त्याच्यासाठी लावली. पण तरीही हनुमानजीची जी शेपटी होती ती काही हल्ली सुद्धा नाही जागेवरून. मग भीमाला कळून चुकलं की हे काहीतरी महान बलिष्ठ असं कोणीतरी दिसत आहे. आणि त्यावेळेस मग त्यांच्यामध्ये एक विनम्रता उत्पन्न झाली आणि त्यांनी हात जोडून विचारलं की भगवान, आपण कोण आहात, आपला परिचय काय आहे ते आम्हाला सांगा. आणि त्यावेळेस मग हनुमानजी यांनी आपलं जे मूळ स्वरूप होतं ते त्याला दाखवलं आणि सांगितलं की मी हनुमान आहे. आणि तू जो हा अभिमान अहंकार करत होतास तुझ्या शक्तीचा, तर तो शक्तीचा अहंकार, शक्ती ही काही तुझी नाही आहे, ती शक्ती भगवंतांनीच दिलेली आहे. माझ्यामध्ये सुद्धा जे काही कार्य करण्याची क्षमता आहे ती माझ्या प्रभू श्रीरामांची क्षमता, त्यांच्या सेवेसाठीच मी याचा उपयोग करतो आणि त्यांनीच मला ही दिलेली आहे, त्यांचे निमित्त म्हणूनच मी हे काम करीत आहे. तर भगवंतावर जर आमचा असा अतूट विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर मग कोणतेही कार्य करण्यासाठी आम्ही पुढे येऊ. पण त्याच्यामध्ये आपला अभिमान नसेल. तर ह्या ठिकाणी ह्या जो वैदिक धर्म आहे, हा वैदिक धर्म प्रथमतः ईश्वराविषयीची एक आस्था आपल्या मनामध्ये दृढ होते. ईश्वरीय शक्ती जी ह्या सगळ्या जगाचं संचालन करत आहे. सृष्टी, स्थिती आणि नाश करण्याचं काम हे काही तुम्ही आम्ही करत नाही आहे, ते सगळं काम करायचं काम भगवंत करत आहे. आणि जर सगळं भगवंतांच्या हातामध्ये आहे तर मग कोणतेही कर्म आम्ही केलं, तर कोणतीही परिस्थिती आमच्या समोर आली तर ती भगवंतांकडूनच आलेली आहे हे समजून आम्ही आपला प्रतिसाद त्याच्यामध्ये देत असतो. तर ह्या रीतीनं ह्या ठिकाणी सांगितलं की तस्मात वैदिक धर्म मार्ग परतात, की आता विप्रता आलेली आहे, ब्राह्मणत्व आहे, विचारशीलता आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पहा, जोपर्यंत विचारशीलता नसते तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तो माणूस प्रावीण्य मिळवू शकत नाही. नवीन ज्ञान जर घेतलं नाही तर मग आपण मागेच राहून जातो. याच्यासाठी ज्ञानाची जी ओढ आहे ती ओढ आपल्याला लागलेली पाहिजे. आणि ही ज्ञानाची ओढ जशी आपल्या दैनंदिन क्षेत्रामध्ये आपण जे कामं करतो त्या कामाच्या क्षेत्रामध्ये तर हवीच, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन काय कशा रीतीनं आपल्याला हे कर्म करता येतील वगैरे वगैरे आपली बुद्धी त्या ठिकाणी जागी ठेवूनच काम करायला हवं. आणि असं जर कामं केली तर मग आपल्या दैनंदिन ज्या आवश्यकता आहे त्या सुद्धा आपल्याला पूर्ण करता येतात.
आणि आपल्या मनामध्ये एक अशी विचारशीलता जागी होते. सतत विचार करायची आता बुद्धी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग विचार व्हायला सुरुवात होते की मी हे आज जे काही जीवन जगत आहे तर ह्या जीवन जगण्यामध्ये माझा एकट्याचा काही हात नाही आहे. त्या ठिकाणी आम्हाला वैदिक धर्माचं महत्त्व हे दिसून येतं की त्या आमच्या धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये भगवंत ईश्वराचं अस्तित्व ह्याचा निश्चय करून आणि करता करिता तोच आहे जाणून त्यानेच आम्हाला हे सगळं सामर्थ्य दिलेलं आहे. आणि म्हणून एक भगवंताविषयी मनामध्ये प्रेम आदर उत्पन्न होतो, भक्ती उत्पन्न होते आणि आम्ही आपले कार्य करीत असतो. पण आता खाली एवढंच आहे का? पण आता याच्यामध्ये आचार्य पुढचे पायरी सांगत आहे की तस्मात वैदिक धर्म मार्ग परतात विद्वत्वम अस्मात् परम. की आता मन त्याचं जे मन आहे ह्या वैदिक धर्माचं हे विशिष्टता आहे की वैदिक धर्मानुसार जर आम्ही कामं केली तर त्याच्यामध्ये काय होतं की आपली चिंता आता आमची चिंता आमची राहिलेली नाही आहे. आम्ही सगळं भगवंतावर सोपवून दिलेलं आहे. मग आमचा पूर्ण जो फोकस आहे पूर्ण जे लक्ष आहे ते कशामध्ये आहे? काम करण्यामध्ये. आणि मग अशा रीतीनं आम्ही सूक्ष्म शांत चित्तानं ते कामसुद्धा करीत आहोत. तर असं करता करता आमची जी बुद्धी आहे ती आता म्हणजे आमचं मन आहे ते सात्विक व्हायला लागले आहे, संवेदनशील व्हायला लागलेले आहे. आपली आता चिंता याच्यामध्ये नाही आहे. माझं काय होईल बुवा? आपण आपल्या ह्या समाजामध्ये पाहतो, देशामध्ये पाहतो, सगळीकडे तुम्ही पहा प्रत्येकाला चिंता असते ही आपली. आमचं काय होईल काय होईल आणि ह्या चिंतेमध्येच तो मरत असतो. पण ह्या आपली धर्माची वैशिष्ट्यता अशी आहे की याच्यामध्ये आमचं सगळं जे काही कामं करण्याचं जे सामर्थ्य शक्ती आहे ती सगळं आमच्या मनामध्ये हा पूर्ण विश्वास आहे की हे भगवंतांकडून आलेलं आहे. तर मग आम्ही ते काम करताना कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही. आणि जर अशा प्रकारानं कामं करीत आहेत तर त्या ठिकाणी एक आपली चिंता नाही आहे, माझं काय होणार आहे बुवा, नाही. बस सगळे लोक कसे खुश राहतील, सुखी होतील याच्याकडेच लक्ष आहे. कारण ही पूर्ण सृष्टीच आहे, ती पूर्ण सृष्टी प्रभूची आहे, भगवंतांनी उत्पन्न केलेली आहे. आणि कणाकणामध्ये जर भगवंत आहे तर त्यामध्ये इतका भगवंताचा असा दिव्य सहवास आहे हे जाणून मग आम्ही आपलं काम करत असतो. त्याच्यामध्ये मनामध्ये एक संवेदना, दुसऱ्याविषयीचं प्रेम संवेदना हे सगळं आपल्याला जाणवत असते. म्हणजे ह्या धर्माचा जर आम्ही अवलंब केला तर आमच्या सगळ्या चिंता समाप्त होतात. आम्ही निश्चिंत होतो. जोपर्यंत निश्चिंत होत नाही तोपर्यंत आपले कार्यसुद्धा चांगले होऊ शकत नाही. कारण काय की कार्य करताना आम्हाला आपल्या कार्याचं काय फळ मिळेल याची जर चिंता असेल तर आमचा फोकस, आमचं लक्ष त्या कार्यामध्ये नाही आहे. आमचं लक्ष कशाकडे आहे? फळाकडे आहे. आणि मग जर तुम्ही अर्ध्या मनानं काम केलं, हात इकडे आणि मन दुसरीकडे असलं तर त्या कामाचं फळसुद्धा आपल्याला चांगलं मिळत नाही. आणि म्हणून आता आम्हाला हे कळून चुकलेलं आहे, आमची चिंता करणं म्हणजे हे आमची मूर्खता आहे. अरे जो करता करीत आहे, तो करणारा आहे, तो एवढा सुंदर आहे, दिव्य आहे, तर आम्ही कशाला आपली चिंता करावी. आणि म्हणून आपली सगळी चिंता आपण भगवंतावर सोपून देतो आणि आपलं जे काही काम आहे, जे पुरुषार्थ करायचा आहे आम्हाला, तो पुरुषार्थ करतो. याच्यामध्ये हैगय नाही. अगदी चांगल्या रीतीनं सजग अगदी जागं राहून कामं करीत असतो. त्याच्यामध्ये आपली बुद्धीसुद्धा लागत असते,
मन सुद्धा लागलेलं असते, मनापासून ते कार्य होत असते. अशा कार्य करण्यामुळे मग ही बुद्धी सात्विक होत जाते. सात्विक बुद्धी म्हणजे आता आपली चिंता नाही आहे, निस्वार्थता आहे, निष्कामता आहे, निश्चिंतता आहे, निरपेक्षता आहे. आणि अशा बुद्धीमध्ये मग आता एक सूक्ष्मता आल्यानं आता एक विचार करायची पुढची पायरी जी आपल्याला आचार्यांनी सांगितली ती म्हणजे विद्वत्वम अस्मात् परम. की आता विद्वत्ता म्हणजे हे जे आम्ही सगळं करत आहोत याच्या मागचं दर्शन काय आहे, आम्ही कशासाठी करत आहे याविषयीचा आता त्याच्या मनामध्ये विचार होत आहे. जोपर्यंत आम्ही विचार करत नाही, अगदी अंधश्रद्धेने जर चालत आलो, जे आपल्याला शास्त्राने सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अशा अशा रीतीनं तुम्ही पूजा करा, अभिषेक करा, जप करा, आम्ही जर खाली अंधश्रद्धेने त्याचं पालन करत असू तर त्याचा आम्हाला फायदा होत नाही. पण जर मनामध्ये एक त्याच्या मागचं जे दर्शन आहे ते दर्शन आम्हाला जाणून घ्यायची एक जिज्ञासा आहे, इच्छा आहे, तर मग आम्हाला हळूहळू ह्या सगळ्यांचं रहस्य हे उलगडत जाते. तर हे रहस्य उलगडत जाणं म्हणजेच काय, विद्वत्वम अस्मात् परम. आता एक एक वस्तूचा एक एक गोष्टीचा आम्हाला उलगडा होत चाललेला आहे आणि आमची जी ज्ञानाची जी तहान आहे ती आणखी तहान वाढलेली आहे. आणि जसजसं आम्हाला हे समजत चाललेलं आहे तसतसं आम्हाला आपल्या अज्ञानाची सुद्धा जाणीव होत आहे की मी किती अज्ञानी आहे, मला काहीच माहिती नाही. आणि ही विनम्रता आमच्या अंगी येते आणि ज्या वेळेस अशी विनम्रता आली त्यावेळेस मग आणखी जाणून घेण्याची एक जिज्ञासा उत्पन्न होते. आणि ही जिज्ञासा हीच भगवत्पाद आचार्य सांगत आहे की ही विद्वत्वम अस्मात् परम. आता प्रत्येक गोष्टी मागे कार्य आणि कारण याचा काय संबंध आहे. आम्हाला जे वरती कार्य दिसत आहेत पण त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. आमच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे आणि इन्फेक्शन झाल्यावर मग आम्ही त्याचं जे कार्य आहे जसं ताप येणं वगैरे, तर ताप येणं म्हणजे आम्ही ताप येऊ नये म्हणून गोळी घेतो आहोत, पण त्याचं जे कारण आहे ते कारण इन्फेक्शन ते जोपर्यंत आम्ही दूर करणार नाही तोपर्यंत आमचा ताप काही जाणार नाही. तर याच्यासाठी आमच्या मनामध्ये आज आम्ही पाहतो की हे दुःख येत आहे, संताप येत आहे, पण हे कशासाठी येत म्हणजे याचं कारण काय आहे बुवा. मग ह्या कारणाचा शोध घेतला जातो. म्हणजे हे एक विद्वत्तम विचारशीलता त्या ठिकाणी उत्पन्न होते. आणि त्यासाठी मग जिज्ञासू बनून मग भगवत कृपेनं गुरूंच्या जवळ जाऊन शरणागत होऊन त्या ठिकाणी आपल्याला एक जीवनाचं आणखी एक रहस्य उलगडते. ते रहस्य आणि त्याच्यामध्ये भगवत्पाद आचार्य पुढच्या याच्यामध्ये सांगताय की ते काय आहे मग, आत्मा अनात्म विवेचनम. आमच्या मनामध्ये आता आत्मा काय अनात्मा काय याचं स्पष्टता अजून झालेली नाही आहे आणि त्याची स्पष्टता करण्यासाठी आम्ही आता तयार आहोत. आम्ही जगाचं अवलोकन केलं, जगामध्ये आम्ही आपल्या सुखसोयी सुविधा धन संपत्ती सगळं काही प्राप्त केलं आणि हे सगळं प्राप्त करून सुद्धा आम्ही आपली स्थिती पाहतो की आम्ही जिथं आहोत तिथंच आहोत. आजही मनामध्ये चिंता येते, शोक येतो, दुःख संताप येतो. तर मग याचं कारण काय आहे. तर याचं कारण आपले शास्त्र आपल्याला सांगत आहे की आम्ही आमची जी वास्तविकता आहे म्हणजे जो मी आहे त्याच्यावर जो अनात्मा आहे, मी म्हणजे आमची जी वास्तविकता आहे म्हणजे जो आत्मा आहे
त्याच्यावर आम्ही अनात्मा म्हणजे जो मी नाही आहे त्याचे धर्म आरोपित केलेले आहे. आणि हा अशा रीतीनं हा अध्यास केलेला आहे आणि त्यामुळे मग आम्हाला हे सगळं पाहावं लागत आहे. जसं गाडीमध्ये बसलेलो आहोत, आता गाडी चाललेली आहे पण आपल्याला बाहेर काय वाटतं, काय दिसतं की हे सगळे झाडं पळत आहे. पण झाडं पळत आहे का? नाही, झाडं पळत नाही आहे. पळतो कोण आहे? गाडी पळत आहे. पण आमच्या ह्या उलट्या पाहण्यानं आम्हाला ते झाडं पळताना दिसत आहे. तसंच सूर्योदय आणि सूर्यास्त होताना दिसतो आहे. पण खरं पाहिलं तर सूर्योदय होत नाही आहे. सूर्य आपल्या जागेवरच स्थिर आहे. पृथ्वी घुमते आहे, पृथ्वी फिरते आहे आणि त्या पृथ्वीच्या फिरण्याची गती आम्ही सूर्यावर आरोपित केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला. हे सगळं कशामुळे आहे? आमच्या उलट्या पाहण्यामुळे. जो मी आहे त्याच्यावर आम्ही जे अनात्माचे जे धर्म आहे त्याचा आरोपण केलेला आहे. अनात्मा म्हणजे ज्या जड वस्तू, अनात्माच्या श्रेणीमध्ये आमचं शरीर आहे पहा, मन, बुद्धी हे सगळं काही आहे. पंचकोश जे आहेत आमचे, अन्नमय शरीर, प्राणमय शरीर, मनोमय शरीर, विज्ञानमय शरीर आणि आनंदमय शरीर, हे पाचही शरीर हे आमचे कसे आहे? दृष्ट आहे. आम्ही त्याला अगदी पाहू शकतो. आणि ह्या दृष्ट शरीरांचे जे धर्म आहे ते धर्म आम्ही जो मी अनंत अखंड अशी जी एक चिन्मयी सत्ता आहे त्याच्यावर हे सगळे याचे धर्म आरोपित केलेले आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की आम्ही विनाशी आहोत, खंड आमच्यामध्ये खंड आहे. म्हणजे आपलं जे आपल्याविषयीचं ज्ञान आहे ते ज्ञान आज उलट ज्ञान आहे. आम्ही जो जीव आहे त्या जो जीव ज्याच्यामध्ये एक जड आणि चेतनतेचा अंश आहे पहा, त्याच्यामध्ये चेतनता आणि जडता ह्या दोन्ही अंशाचं त्याच्यावर ते एकमेकांवर आरोपण केलेलं आहे. आम्ही अध्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळं काही उलट दिसत आहे बा. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा विवेक करायचा आहे की आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे. जोपर्यंत आम्ही याचा विवेक करणार नाही तोपर्यंत आपलं हे पुढे आपण जाऊ शकणार नाही. कारण आज आमचं हे आरोपण अध्यास कशामुळे झालेला आहे? अज्ञानामुळे. आणि आमचं अज्ञान कशाविषयीचं आहे? आमच्याविषयीचं अज्ञान आहे. मी कोण आहे ह्याच्याविषयीच आम्हाला माहिती नाही आहे. पण मी जो आहे तो सच्चिदानंद स्वरूप आहे, आमचे शास्त्र सांगत आहे. त्यांच्यावर आमची अगदी दृढ श्रद्धा ठेवून जर याच्यावर विचार केला तर मात्र मग आपल्याला पुढचा मार्ग हा सापडत असतो. तर ह्या ठिकाणी आत्मा आणि अनात्मा याचा म्हणजे एक जो जीव आहे त्या जीवाचा हा जीव पहा तुम्ही. ज्या वेळेस आपल्या ज्या तीनही अवस्था आहे, जागृत अवस्थेमध्ये आम्ही अगदी जागृत आहे, सगळे काही कार्य करत आहे. स्वप्नावस्थामध्ये आमचे जे मन आणि बुद्धी आहे त्याच्यामध्ये शरीर तर इथं पडलेलंच आहे पण त्याच्यामध्ये मन बुद्धी काम करीत आहे आणि त्याच्यामध्ये आमची जी काही संस्कार जसे काही असतील त्याच्यानुसार स्वप्न पाहत आहोत. ठीक आहे. मग नंतर सुषुप्ती अवस्थामध्ये जा तुम्ही. सुषुप्ती अवस्थेचं तुम्ही अवलोकन करा तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते की आमचं शरीर, मन, बुद्धी सगळं काही इथंच पडलेलं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी एकदम एक अशा अंधकाराच्या अवस्थामध्ये निघून गेलेलो आहोत. पण सकाळी उठल्यावर आपल्याला त्याची जाणीव होत आहे की मी चांगल्या रीतीने झोपलो गोवा. तर ही जाणीव करून देणारा तिथं कोणीतरी आहे, कोणतं तरी असं सूत्र आहे की त्याच्यामुळे आम्हाला समजते
की आम्ही त्या ठिकाणी होतो. तर हा जो जड अंश आहे, जो परिवर्तनशील आहे, अनित्य आहे, हा जो जीव आहे, ह्या जीवाचे जे धर्म आहेत ते धर्म आम्ही आपल्या स्वतःवर, म्हणजे जो माझी वास्तविकता आहे, जी माझी ओळख आहे, मूळ ओळख आहे, त्या ओळखीवर आम्ही हे आरोपण केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा आत्मा आणि अनात्माचा विवेक करायला हवा. आत्मा अनात्माचा विवेक आमचा जे 3 शरीर आहेत, स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे, कारण शरीर आहे, हे शरीर सुद्धा पाहून आपल्याला हा विवेक करायला पाहिजे. स्थूल शरीर, त्याच्यामध्ये आमचे हे जे शरीर आपल्याला पंचमहाभूतांच्या तमोगुणाच्या अंशाने बनलेलं आहे ते दिसत आहे. याच्यामध्ये सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सगळं मिळून आपलं काय आहे, सूक्ष्म शरीर आहे. आणि कारण शरीर, की या सगळ्यांचं कारण काय आहे, अज्ञान आहे. याचा विवेक आम्हाला करता आला पाहिजे की हे आम्ही सगळं पाहू शकत आहे, हे आमच्यासाठी दृश्याच्या श्रेणीमध्ये आहे. आणि जे काही दृश्य आहे ते कसं आहे, अनित्य आहे, जड आहे, परिवर्तनशील आहे. आपण जसं दृश्याच्या श्रेणीमध्ये जे जे काही येतं ते अशा रीतीनं जाणून घेतो, पण जो मी आहे त्याला काही आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही. जसं अंधारामध्ये कोणी चालत असला आणि अंधारा खोलीमध्ये गेला, त्याला विचारलं का रे बाबा तू कुठं आहे, तर तो म्हणतो मी आहे, इथं आहे. मी आहे हे मला जाणवत आहे, त्याच्यासाठी मला काही दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही आहे. पण ह्या ज्या बाकीच्या जड वस्तू आहे त्यांना पाहण्यासाठी आपल्याला दुसरा प्रकाश हवा आहे. आणि तो प्रकाश कोण आहे, तेच माझं स्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप, जो मी आहे. त्याच्यामुळेच आपण हे सगळं पाहू शकत आहे. पण आज आमचं उलट झालेलं आहे. आम्ही आमचे जे हे जे दृश्य वस्तूंचे जे धर्म आहेत ते आमच्या दृष्टावर आरोपित केलेले आहे. आणि अशा रीतीने हे अभ्यास करून मग हे सगळं उलट ज्ञान उत्पन्न केलेलं आहे. पण हे आमचं अज्ञान आहे, हे आम्हाला कळून चुकते. त्यावेळेस मग आपल्याला करायचं काही नाही आहे, फक्त जाणून घ्यायचं आहे. आम्हाला समजून घ्यायचं आहे की आम्ही कोणकोणते धर्माचं आरोपण आपल्यावर स्वतःवर केलेलं आहे. पहा, जसं तुम्ही पहा की बाहेरच्या जगामध्ये 5 जे आहे की नामरूप आहे आणि अस्ति भाती प्रियम, हे 5 अंश प्रत्येक वस्तूमध्ये असतात. पहा, प्रत्येक वस्तूचं काही ना काहीतरी नाव आहे, काही ना काहीतरी रूप आहे. आणि त्याच्यामध्ये जे 3 घटक आहेत ते घटक म्हणजे आमचं स्वरूप आहे, ते आहे सच्चित आनंद. जसं सोनं पहा, तुम्ही सोन्याचं आभूषण पहा, सोन्याचे दागिने पहा. सोन्याचा एखादा दागिना पाहिला तर त्याचं जे काही, जसं बांगडी आहे, त्या बांगडीचं आपण म्हणतो की हे बांगडी आहे बुवा, म्हणजे त्याचं काही नाव झालं, त्याचं गोल हे रूप झालं. पण त्याचं तत्व काय आहे, त्याचं तत्व आहे सोनं. सोनं नसलं तर त्या बांगडीचा काही उपयोग आहे का, नाही. तसंच प्रत्येकाची ही वास्तविकता सच्चिदानंद स्वरूप आहे, हेच आमचं अधिष्ठान आहे. पण याच्यावरच आम्ही हे आपल्या सगळ्या नाव आणि रूप यांचं हे आरोपण केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आचार्य सांगत आहे की आता विद्वत्ता उत्पन्न झालेली आहे, विचारशीलता उत्पन्न झालेली आहे. त्याचा उपयोग आम्ही कशासाठी करत आहे, आत्मा अनात्मा विवेचनम. प्रथम आम्ही आज अनात्माच्या श्रेणीमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या
अनात्माच्या श्रेणीच्या वस्तूंनाच आम्ही आज महत्त्व दिलेलं आहे. तर पहिले ह्या अनात्माच्या श्रेणीमध्ये काय काय येतं ते पहिले आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. आणि जे अनात्म आहे, जे नित्य नाही आहे, अनित्य आहे, अशा अनित्य वस्तूंना पहिल्यांदा आम्हाला अनित्य आहे हे जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला हा विवेक करायला हवा. आणि त्याचा आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये पहा तुम्ही, आपल्याला हा अनुभव येतो की आमच्याजवळ एवढं काही सगळे काही संपत्ती आहे, पैसा आहे, अडका आहे, दागदागिने सगळं काही आहे. पण हे सगळं आम्ही ज्यावेळेस झोपून जातो त्यावेळेस आमच्याबरोबर असते का? नाही असते. तरी सुद्धा आम्हाला झोपेमध्ये केवढा आनंद होतो पहा. कारण आनंदच हा आमचं हे स्वरूप आहे. आणि त्याचा एक झलक आम्हाला आपल्या सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये मिळत असते पहा. आणि म्हणून आपल्याला हा विवेक करायला हवं की आम्ही आज ज्या वस्तूंना महत्त्व देत आहोत त्या महत्त्व देण्यायोग्य आहेत का? कारण आमचा अनुभव असा सांगत आहे की ह्याच्यावर आमचं जीवन आम्ही केवढं अवलंबून करून दिलेलं आहे. पण तरी सुद्धा आज आम्हाला जी सुख शांती हवी आहे ती सुख शांती काही मिळत नाही आहे. तर याच्यासाठी प्रथम आपल्याला एक विचारशीलता उत्पन्न करून आणि अनात्मा जो आहे पहिल्यांदा अनात्माचं चिंतन करायचं आहे. सरळ आम्ही आत्म्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आत्म्यापर्यंत केव्हा पोहोचू शकू? ज्या वेळेस आम्हाला अनात्मा काय आहे, अनित्य काय आहे हे ज्यावेळेस कळून चुकेल. जीव आज आम्ही म्हणतो की आम्ही एक जीव आहे. ह्या जीवामध्ये जो जड आणि चेतनतेचा जो अंश आहे ते ह्यामध्ये जर आम्ही ज्यावेळेस ओळखतो की जड अंश कोणता आहे आणि चेतनतेचा अंश कोणता आहे, याच्यासाठी आम्हाला करायचं काय? कर्म करायचं नाही आहे, फक्त जाणून घ्यायचं आहे. कारण काय की समस्या आमची काय आहे? समस्या अज्ञानाची आहे. आणि अज्ञानाची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी आपण काही कर्म करू शकत नाही. त्याच्यासाठी काही कर्माची जरूरत नाही आहे. त्या ठिकाणी फक्त जाणून घेणं. जसं एका शाळेतून 10 मुलं सहलीला गेले. आता सहलीला गेले तर त्या ठिकाणी एका मुलाला सांगितलं की तू ह्या सगळ्यांचा कॅप्टन आहे. जसं तू सगळ्यांना घेऊन जात आहे तसाच तू ह्या सगळ्यांना सुखरूप घरी घेऊन ये. म्हणे बरं. मग ते लोक सहलीला गेले. तिथं एका नदीकाठी खूप त्यांनी मजा केली. नहाले, जेवण केलं, घरून जेवण घेऊन गेले होते, जेवण वगैरे केलं, खेळले खूप. आणि नंतर मग परत यायची वेळ झाली त्यावेळेस मग तो जो ज्यांचा म्होरक्या होता, त्याचा जो कॅप्टन होता, त्यानं सगळ्यांना सांगितलं की सगळे लाईनीमध्ये उभे राहा, ओळीमध्ये उभे राहा, मी सगळ्यांना मोजतो. सगळे आले ना, कुठं कोणी हरवला तर नाही. मग ते सगळे रांगेमध्ये उभे राहिले. मग त्या म्होरक्याने त्या सगळ्यांना मोजलं. 1 2 3 4 असं करत करत 9. मग तो विचार करायला लागला, आपण तर 10 लोक आलो होतो, हा 9च लोक कसे आले इथे, एक कुठं गेला? ते सगळे शोधायला लागले. तो विचार करायला लागला, 9वा कुठं गेला, 9वा कुठं गेला. मग त्या ठिकाणी एक साधू महाराज तिथून जात होते. त्यांनी त्यांना विचारलं की काय रे बाबा, काय झालं, काय करताय तुम्ही? म्हणे महाराज, आम्ही आलो होतो 10, पण ह्या ठिकाणी 9च आहे आणि एक कुठं हरवला ते काही आम्हाला दिसत नाही आहे. म्हणे असं आहे. त्याने मोजलं आणि त्याला त्या लोकांची, मुलांची चूक करून आली. त्याने सांगितलं असं कर, तू परत रांगेत उभे राहा आणि उभे राहा तुम्ही सगळे, आणि नंतर मग परत तू मोज. मग त्याने मोजलं. 1 2 3 4 5 6 7 8 9.
मग त्या महाराजांनी त्याला सांगितलं, आणि तू 10, त्वम दशमांसी, आणि तू 10वा. मग त्याला कोण चुकलं, अरे 10वा तर मीच आहे आणि मी मलाच गिनतीत घेत नव्हतो. मग त्याला कोण चुकलं की माझ्या मोजण्यामध्ये गलती होत होती. तसं आपलं आहे की आम्हाला जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्यासाठी आम्हाला काही कर्म करायचं नाही आहे. आम्हाला फक्त काय जाणून घ्यायचं आहे. 10व्या मुलाची प्राप्ती केव्हा झाली, ज्या वेळेस त्याने जाणून घेतलं की मीच 10वा आहे, त्यावेळेसच त्याला त्याच क्षणी प्राप्त झाल्या. तसंच आमच्या मनामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान त्यावेळेस दूर होईल ज्यावेळेस आम्ही ज्ञानाचा प्रकाश त्याच्यावर टाकू. आणि हे ज्ञान कोणचं आहे तर हे ज्ञान आचार्य सांगत आहे, आत्मा अनात्मा विवेचनम, की प्रथम अनात्मा काय आहे याच्याकडेच तू फोकस कर. पहिल्यांदा जाणून घे की ह्या सगळ्या वस्तू आज आहे उद्या राहणाऱ्या नाही आहे. अशा ज्या परिवर्तनशील वस्तू आहे, अनित्य वस्तू आहे, अशा अनित्य वस्तूंवरच जर आम्ही आमचं पूर्ण जीवन सोपवून दिलं तर त्या स्वतःच आपल्याला सांगत आहे की अरे बाबा तू माझ्यावर अवलंबून राहू नकोस, कारण मी स्वतः राहणार नाही आहे उद्या, मी स्वतः माझं अस्तित्व राहणार नाही आहे. तर मग हे जर राहणारच नसेल तर मी अशा अशा गोष्टींचा आधार का घ्यायला हवा की त्या स्वतः डगमगणाऱ्या आहेत. तर याच्यासाठी प्रथम ह्या अनात्म ज्या वस्तू आहे, जो अनात्मा आहे, ज्या श्रेणीमध्ये आमचं शरीर आहे, मन, बुद्धी, हा जो जीव आहे, हा जीव हा सुद्धा याच्यामध्ये एक जड आणि एक चेतनतेचा अंश आहे. तर जड अंशाला जाणून घे, अनात्मा त्याच्यामध्ये कोणता आहे तो जाणून घे. जोपर्यंत आम्ही हा अनात्माला अनात्मा म्हणून जाणून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला आत्मा म्हणजे काय आहे हे समजणार नाही. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा ह्या सगळ्या अनित्य वस्तू ज्या आहेत त्या अनित्य वस्तूंचं अवलोकन आम्हाला करायला हवं. आणि ह्या अनित्य वस्तू आहे त्यांचा आम्हाला व्यवहारामध्ये उपयोग सुद्धा होतो. आपण असं म्हणत नाही की जसं मातीपासून आम्ही मटकं बनवलं, मडकं, आणि म्हणलो की हे मडकं तर काय अनित्य आहे बुवा, पण असं नाही, त्या मडक्याचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारासाठी ह्या वस्तूंचा उपयोग आम्ही करत सुद्धा असतो. पण मनामध्ये ही जाणीव आहे की हे मडकं आहे, आज फुटणार आहे उद्या, पण त्याचं जे तत्व आहे ते तत्व काही तिथून हलत नाही, ते तत्व तसंच्या तसंच राहतं. समुद्रामध्ये तुम्ही पहा, समुद्राच्या किनाऱ्यावर गेले आहात, तिथं किती लाटा येतात, फेस येतो, काय काय तिथं त्या समुद्राच्या किनाऱ्यावर आपल्याला दिसतं. ह्या सगळा खेळ कशावर चाललेला आहे, त्या पाण्यावर. म्हणजे त्याचं जे तत्व आहे ते तत्व काय आहे, पाणी आहे. तर आपल्याला ह्या वस्तू, नाम, रूप, गुण, हे सगळं जे काही आहे ह्याच्याविषयी आपल्याला ही जाण असली पाहिजे की ह्या सगळ्या वस्तू अनित्य आहे. त्याचं जे एकमात्र तत्व आहे ते तत्व, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, बदल होत नाही, ते अटळ आहे. म्हणून प्रथम आपल्याला हा तत्वाविषयीचं जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा अनित्य काय आहे याचं चांगलं ज्ञान जर असलं, आत्मा अनात्मा विवेचनम, याची आपण परीक्षा केली पाहिजे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपण पाहतो की आज माझ्या मनामध्ये हा दुःख आलं, संताप आला, हा कशामुळे आला, तर आपण काही ना काहीतरी या अनित्य वस्तूंना महत्त्व दिलं आणि म्हणून आम्ही आमच्या मनामध्ये क्षोभ उत्पन्न झाला हे जाणून घेतो. आणि ज्या वेळेस आपण सांगतो की हे अनित्य होतं आणि आम्ही आपलं जीवन खाली याच्यावरच व्यतीत करत होतो तर आपली मूर्खता आपल्याला दिसून येते. तर याच्यासाठी पहिल्यांदा आत्मा अनात्मा विवेचनम, म्हणजे
जोपर्यंत आपण त्या दृश्य आणि दृष्टा याचा विवेक करत नाही, नित्य काय अनित्य काय याचा विवेक करत नाही, तोपर्यंत आपल्याला नित्याची प्राप्ती, जे काही अटळ राहणारं जे तत्व आहे त्याचं दर्शन होऊ शकत नाही, अर्थात त्याला आम्ही जाणू शकत नाही. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही जे जे आपले आरोपण केलेलं आहे त्या सगळ्या आरोपणांचा आपल्याला निराश करायला हवा. हे मी नाही आहे, हे मी नाही आहे. जसं म्हणतात की अन्नमय कोश म्हणजे आपलं जे स्थूल शरीर आहे, हे स्थूल शरीर कशाने बनलेलं आहे? अन्नाने बनलेलं आहे. आणि हे आपण याच्यावर विचार करतो की हे याचा वृद्धी होते आणि जन्म होतो, वृद्धी होते आणि याचा क्षय होणार आहे म्हणजे आपल्याला जाणून येते. त्याच्यामध्ये आपला एक प्राणमय कोश आहे की आपल्याला प्राणापासून ऊर्जा मिळते. शरीराला अन्नमय कोशचा मध्ये प्राणमय कोश म्हणजे प्राणमय कोश हे अन्नमय शरीराची आत्मा आहे. मग प्राणमय शरीरामध्ये जी काही ऊर्जा आहे, शक्ती आहे, त्याची आत्मा आहे मनोमय कोश. मग मनोमय कोशाची आत्मा आहे विज्ञानमय कोश. आणि हे सगळं पसारा कशामुळे आहे? कारण शरीरामुळे. तर हे सगळं हळूहळू आपण आपल्या एक शरीराची परत उलगडत जातो आणि शेवटी अज्ञानापर्यंत पोचतो की हे सगळं आमच्या अज्ञानामुळे आहे. आम्ही जे आज नित्य वस्तू आहेत त्या नित्य वस्तूला अनित्य मानत आहे आणि अनित्य जे आहेत त्या अनित्याला नित्य मानत आहे. अनित्य म्हणजे शरीर, मन, बुद्धी हे सगळं जे काही आहे अनित्य. पण आपण काय म्हणतोय की आम्ही तर शाश्वत आहे, आमचा तर कधी जन्म, आम्हाला तर कधी मृत्यू होणार नाही आम्हाला असं वाटतं. पण तरी सुद्धा आपण हे सगळे जे काही आरोपण केलेले आहेत हे आरोपण आम्ही ज्यावेळेस समजतो की अरे हे तर सगळे आम्ही अध्यारोप केलेले होते. जसं रस्त्याने जात आहे, रस्त्याने जाताना एक ठिकाणी आम्हाला एक असं वाटते की हा साप आहे बुवा. तो आम्ही घाबरून जातो की अरे हा तर साप दिसतो आहे. आणि साप पाहून आम्ही घाबरून त्याच्यापासून पळून जातो. पण कोणीतरी येताना म्हणते की त्याच्याजवळ टार्च असतो, त्या टार्चचा प्रकाश त्यावर टाकतो. तो म्हणतो अरे तू घाबरतो कशाला आहे, हे काही साप नाही आहे, हे तर खाली दोरी पडलेली आहे. आणि ज्यावेळेस मग त्या दोरीला तो दोरी जाणतो त्यावेळेस त्याचं जे काही भीती असते ती सगळी भीती गायब होऊन जाते. तसंच आज आम्ही ज्या अनित्य वस्तू आहे, जो नित्य आहे त्या नित्यावर आम्ही जे अनित्याचं आरोपण केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मग आमच्या मनामध्ये ही डर, चिंता, भीती, क्षोभ हे सगळं काही त्याच्यामुळेच आहे. हे ज्यावेळेस आपल्याला जाणून येतं की हे सगळं आमचं निराधार आहे, हे सगळं आमच्या अज्ञानामुळे आहे, आम्ही ह्याला नीट जाणत नाही आहे. जो साप दिसतो आहे त्या सापाला सुद्धा आम्ही एक कल्पना, आम्हाला माहिती नाही की ही कल्पना आहे, आम्हाला असं वाटतंय की हे खरोखरच आहे आणि खरोखर मानून मग त्याच्यापासून आम्ही पळत आहोत. तसंच ह्या अनित्य वस्तू आम्हाला सुख देणार आहे हे आपल्याला असं वाटतं की हा आम्हाला सुख देत आहेत आणि म्हणून मग आपण त्याच्यासाठी त्या पाठीमागेच धावत असतो, कारण आम्हाला त्याचं सत्य माहिती नाही आहे. तर या ठिकाणी मग आचार्य सांगतायत की अशा रीतीनं पहिल्यांदा तर जसे काही विप्रता विद्वत्ता आली, म्हणजे खूप सारी काही पुस्तकं वाचली, आम्ही ज्ञान मिळवलं, सगळं काही झालं, आत्मा अनात्मा विवेचन केलं, विवेक केला, बुद्धीमध्ये खूप ज्ञान झालं आमच्या. पण आचार्य काय म्हणतात स्वानुभवो, की हा आमचा स्वतःचा अनुभव व्हायला हवा होता. आम्ही हे आता स्वतः जाणून आहोत की ह्या सगळ्या काही ज्या काही
आम्ही दृश्य वस्तू आमच्यासाठी आहे, ह्या सगळ्या ज्या अनित्य वस्तू आहेत, ह्या अनित्य वस्तूंचा आम्ही नित्य वस्तूवर अनित्य वस्तूंचे धर्म आम्ही नित्य वस्तूवर आरोपित केलेली आहे आणि नित्य वस्तूचे धर्म अनित्यावर आरोपित केलेले आहे. तर हे सगळं आम्ही जाणून नंतर मग याचा विवेक करायला हवा. आणि हे आमचा हा अनुभव आम्हाला स्वतः हे आमच्या बुद्धीमध्ये ज्ञान नाही, तर आमच्या हृदयामध्ये हे ज्ञान आता आम्हाला अगदी स्पर्श करायला हवं. ज्यावेळेस हे हृदयस्थ होईल, ज्यावेळेस आमचा हा स्वतःचा अनुभव होईल, त्यावेळेसच आपल्याला याचा उपयोग होईल. अन्यथा हे केवळ आमच्याजवळ काय राहील, एक कोरं ज्ञान राहील आमच्यासाठी. बस आम्ही फक्त याचा एक टेंभा मिळवू की आम्हाला आत्मा अनात्माचा विवेक सुद्धा माहिती आहे, आम्हाला हे सुद्धा माहिती आहे, सगळ्या प्रकारचे शास्त्रांचं आम्ही अध्ययन केलेलं आहे. हे सगळं आमच्यासाठी कसं राहील, तर बौद्धिक राहील. पण त्याच्यासाठी हे बौद्धिक न ठेवता हे ज्ञान आमच्या हृदयस्थ झालं पाहिजे. आमच्या हृदयापर्यंत ते पोचलं तर मग त्याचा आम्हाला उपयोग होतो. आणि मग पुढची पायरी जी काही आमच्या मोक्षाची जी इतिश्री होते, आमच्या ह्या जीवनाची जी इतिश्री ज्याच्यामध्ये होते, त्याच्याविषयी आचार्य सांगतायत की ब्रह्मात्मना संस्थिती ही, की अशा प्रकारानं शांत सूक्ष्म एकाग्र विचारशील मनानं विचार केला, बुद्धीने विचार झाला, त्याच्यामध्ये आता आत्मा काय आहे अनात्मा काय आहे याचा विवेक स्पष्ट होऊ लागला. तर त्याच्यामध्ये मग आता एकमेव जे काही तत्व आहे त्या तत्वाकडेच आमची आता स्थिती आहे. त्याला आचार्य म्हणताय ब्रह्मात्मना संस्थिती ही. तर अशा प्रकारानं विवेक करण्याचं फळ काय झालं की आता फक्त आम्हीच जो मी आहे, जी आमची वास्तविकता आहे, तीच आम्हाला स्पष्टपणे अनुभवास येते. आता ह्या ठिकाणी आमची ही निष्ठा जी आहे, ती निष्ठा ह्या ठिकाणी ह्या ज्ञानामध्ये आहे. आता आम्ही जसे प्रत्यक्ष आपलं हे शरीर पाहत आहे, हे सगळी दुनिया पाहत आहे, तसंच आता हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य आपला स्वतःला कसा पाहतोय की मी सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्या एकमेव ब्रह्मतत्व जे आहे त्या तत्वामध्ये स्थित झालेला आहे. अशी ही स्थितप्रज्ञाची ही स्थिती झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये ही स्थिती होणं हा एक त्याला प्रसाद रूपानं हे प्राप्त झालेलं आहे. एवढ्या त्याने पायऱ्या ओलांडल्या आणि त्या सगळ्या मनुष्य देह प्राप्त झाला. मनुष्य देहामध्ये मनुष्यता आली, विप्रता आली, हळूहळू विचार करण्याची क्षमता आली आणि त्याच्यानुसार आपल्या वैदिक धर्माचा अवलंब केला. त्याच्यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाची दृढ श्रद्धा उत्पन्न झाली, आपल्या पूर्णतेविषयी श्रद्धा उत्पन्न झाली आणि हळूहळू विद्वत्ता प्राप्त केली. याच्यामध्ये याचं एक एक रहस्य समजण्याची एक बुद्धी उत्पन्न झाली आणि हळूहळू मन सूक्ष्म शांत एकाग्र होत गेलं. आणि आता आत्मा आणि अनात्म्याला अनात्म्याप्रमाणे जाणलं. ज्या काही मिथ्या वस्तू आहेत त्या मिथ्या वस्तूंना मिथ्याप्रमाणे जाणलं आणि अनित्य वस्तू अनित्य जाणून मग नित्य काय आहे याच्याकडे आता दृष्टी वळली. आणि ही दृष्टी वळली म्हणजे त्याचा तो स्वतःचा अनुभव झाला. आणि मग त्याच्यानंतर त्याला कळून चुकलं की ह्या जगामध्ये माझ्याशिवाय कोणीही नाही आहे. ब्रह्मात्मना संस्थिती ही. त्याची जशी निष्ठा पहिले मी देह आहे मी शरीर आहे याच्यामध्ये होती, तशीच आता निष्ठा या विद्वानाची ब्रह्मात्मना की मी ब्रह्म आहे याच्यामध्ये निष्ठा आहे.
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ नाही. आता जो मी आहे, जे माझं स्वरूप आहे, त्याच्यामध्येच तो स्थित झालेला आहे. आत्मनियेव आत्मना तुष्टः. आणि हा त्याला प्रसाद कशामुळे प्राप्त झालेला आहे? ह्या सगळ्या साधनांचा आधार घेत 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 शेवटी फक्त त्याने जाणून घेतलं आहे की माझं याच्यासाठी कारणीभूत काय होतं? अज्ञान होतं. आणि ह्या अज्ञानाचा ज्यावेळेस त्याला उलगडा होतो, ज्ञान होतं की मीच ब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म, आणि मग अशा ब्रह्माच्या अवस्थेमध्ये तो स्थित होतो. तर अशी अवस्थेमध्ये स्थित होणं हीच ह्या ठिकाणी आपल्या मोक्षाचा हा इतिश्री आहे. आपला जो जीवनाचं जी परम लक्ष्य आहे, परम पुरुषार्थ आहे, मोक्षरूपी पुरुषार्थ, तो पुरुषार्थ मग त्या ठिकाणी प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी आचार्य सांगताय की याच्यासाठी तुला तुझ्या शेकडो करोडो जन्माच्या पुण्याचं फळ पाहिजे. आणि पुण्य करण्यासाठी आम्हाला सत्कर्म करायची. सत्कर्म करून भगवंतावर विश्वास ठेवून, आपली बुद्धी विचारशील ठेवून, हळूहळू सात्विकतेनं युक्त होऊन मग आपली ही यात्रा हळूहळू सुरू होते. आणि बहिर्मुखतेकडून मग अंतर्मुख होऊन आपण आपल्याला जाणून घेण्यासाठी कसे पात्र होतो याविषयीचे हे पूर्ण यात्रेचं वर्णन भगवत्पाद आचार्यांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे. हा एवढा सुंदर श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये आपल्याला आपण कुठं उभं आहोत हे कळतं. आणि तिथून मग आपली सुरुवात करून आपल्याला आपल्या जीवनाची जी सांगता आहे त्या सांगतेपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. तर हा आपला 3 दिवसांचा हा एवढा प्रवचनाचा कार्यक्रम होता, ज्याचा आम्ही संकल्प केलेला होता. तो सुद्धा आता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर हरि ओम.